या युद्धासाठी प्रत्येक देवानी सज्ज व्हावे, या मागे निराळे प्रयोजन होते। सृष्टी चक्राच्या दृष्टीने ते महत्वाचे कार्यच होते। स्वामी, आपण दैत्यांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे। लवकरच देवसेना कैलासाकडे येईलच आणि या युद्धाला प्रारंभही होईल। पण पण देवगुरु बृहस्पती यांची अजून भेट झाली नाही, हेच सांगायचंय ना तुला? होय स्वामी, कारण बृहस्पती हे केवळ देवांचे गुरुच नाहीत, तर ते प्रार्थना आणि त्यागाचे प्रस्तावकही आहेत। शिवाय दैत्यांचे विरोधक आहेत आणि तसेच ते देवांचे माजी प्रधान देखील आहेत। देवांचे आणि दैत्यांचे हे युद्ध होण्यामागे काहीतरी विशेष संकेत आहेत। यामागे तुमचे विशेष काहीतरी प्रयोजन आहे। स्वामी, या युद्धामध्ये तुम्ही प्रत्येकावर काही ना काहीतरी दायित्व सोपविले आहे। मात्र मला हा प्रश्न पडला आहे की देवांचे गुरु आणि आपले माजी प्रधान बृहस्पती यांच्यावर मात्र तुम्ही कोणतेच दायित्व सोपविले नाही स्वामी। म्हणजे यामागे नेमके काय प्रयोजन आहे हे मला कळलेले नाही। पार्वती, आजवर देवगुरु बृहस्पती यांनी त्यांच्यावर असलेली दायित्व पूर्ण केली आहे, पण ह्यावेळी मला त्यांच्यावर एक विशेष दायित्व सोपवायचे आहे। केवळ प्रधान म्हणून असलेले कार्य पूर्ण करण्याचे दायित्व त्यांच्यावर सोपवायचे नाही। हे बृहस्पती, आपण कैलासात यावे। माझा प्रणाम स्वीकार करावा प्रभू। देवगुरु बृहस्पती, तुम्ही देवांचे गुरु आहात, तेव्हा दैत्यांबरोबर असलेल्या या युद्धात तुमच्यावर देखील एक मोठे दायित्व आहे। आपण देवसेनेला कैलासात बोलावल्याचे समजले आहे। आपल्या मनात माझ्यासाठी जे काही दायित्व असेल ते मला सांगावे, मी ते पूर्ण करेन। बृहस्पती, आजवर प्रधान म्हणून असलेले देवसेनेच्या प्रती तुमचे दायित्व तुम्ही पार पाडले, पण ह्या युद्धात प्रधान म्हणून असलेले कार्य पार पाडण्याचे दायित्व दुसऱ्या कोणाच्या तरी हाती असणार आहे। आपण देवांचे देव आहात, त्रिमूर्तींपैकी एक आहात। मी आपल्या आज्ञेबाहेर नाही। आपण माझ्यावरती जे काही दायित्व सोपवाल ते पूर्ण करण्यास मी तयार आहे। आणि प्रभू, ती देवसेना तरी कशी होती? त्या देवसेनेचे मी काय वर्णन करावे? देवेंद्रांचे सैन्य हाती खड्ग घेऊन येत होते, तर स्वतः इंद्रदेव आपल्या वज्रासह येत होते। अग्निदेवांचे सैन्य हे प्रखर शक्तिमान अशी शस्त्रे हाती घेऊन येत होते, तर यमराजांचे सैन्य हे महाभयंकर दिसत होते। नैऋत्य देवांचे सैन्य अक्राळ विक्राळ खड्ग हाती घेऊन येत होते, तर वरुण देवांचे सैन्य हे चंचल पाश हाती घेऊन येत होते। वायुदेवही आपल्या सैन्यासह कैलासाकडे येत होते, तर सूर्यदेव आणि चंद्रदेवही आपल्या शस्त्रांसह कैलासाकडे निघाले होते। कैलासात त्यावेळी श्री गणेश आणि कार्तिकेय होते। त्यांची सेना हातात ध्वज पताका, शस्त्रे घेऊन युद्धासाठी सज्ज होती।
आणि मला ठाव आहे का परदानजी म्हणजे श्री विष्णू बी देवांनी बोलवलं म्हणून तर आलं असणार. केवळ एवढेच नाही तर त्रिमूर्ती सुद्धा कैलासात युद्धासाठी भेटणार होते. श्री मार्तंड भैरव त्यावेळी ध्यानस्थ बसले होते. नारायण नारायण. देवा, सर्व सैन्य कैलासात जमू लागले आहे. स्वामी, संपूर्ण देवसेना आपली प्रतीक्षा करत आहे. आता आपल्याला निघायला हवे. देवा, कैलासात सर्वत्र देवसेना दिसते आहे. सर्व सैन्य शस्त्र, ध्वजपताका आणि शुभचिन्ह घेऊन जमली आहेत. आपल्या दर्शनाने देवसेनेला बळ मिळेल स्वामी. युद्ध अंतिम पर्याय नव्हे, कारण युद्धामुळे जी हानी होते कधीही भरून निघणारी नाही. पण मला आता दुसरा मार्ग दिसत नाही. हे युद्ध अटळ आहे. नारायण
नारायण नारायण. सर्व देवसेना ही श्री मार्तंड भैरवांचे दर्शन घेण्यासाठी आतुर होती. श्री मार्तंड भैरवांनी सांगितल्याप्रमाणे जरी देवसेना कैलासात यायला निघाली होती तरीही दैत्यांना मात्र हे ठाऊक नव्हते. नारायण नारायण. मणी आणि मल्ल यांनी घृतमारीचा पराजय केल्यामुळे आता आपल्याला कुणीही अडवू शकणार नाही अशा संभ्रमात ते होते. अहंकारामुळे त्यांची मती गुंग झाली होती. आपण कुणाला आव्हान देत आहोत याची त्यांना कल्पनाच नव्हती. श्री मार्तंड भैरवांनी त्यांनाच काय तर साऱ्या दैत्य कुळाला कडक शासन केले असते. प्रसंगी साऱ्या दैत्य कुळाचा संहार केला असता. पण तसे झाले असते तर ह्या साऱ्या सृष्टीचा समतोल बिघडला असता. नारायण नारायण. आणि हेच भय दैत्य गुरु शुक्राचार्यांना देखील होते. आणि म्हणूनच सर्व दैत्यांनी श्री महादेवांना शरण जावे अशी इच्छा त्यांच्या मनी होती. आणि त्यासाठी त्यांना श्री महादेवांची भेट घेणं आवश्यक होतं. देवा, कोणीतरी आपले दर्शन घेण्यासाठी आपल्या दिशेने येत आहे. दैत्यगुरु शुक्राचार्य आहेत ते. श्री मार्तंड भैरवांना माझा नमस्कार असतो. माझा प्रणाम आपण स्वीकार करावा प्रभू. हे आदिशक्ती स्वरूपी पार्वती माते, आपणही माझा प्रणाम स्वीकार करावा. शुक्राचार्य, जरी तुम्ही दैत्यगुरु असलात तरीही तुम्ही हाती घेतलेले कार्य सोपे नाही. आणि तुम्ही दैत्यांची बाजू घेतली असलीत तरी मी तुमचा प्रणाम स्वीकार करणार नाही असे नाही. ते मी जाणतो प्रभू. आपल्याकडूनच मला ज्ञान प्राप्ती झाली आहे. आपल्याकडून जे ज्ञान मला प्राप्त झाले आहे त्या आधारेच मी दैत्य कुळाच्या उद्धारासाठी सदैव प्रयत्न करत असतो. दैत्य कुळाचा उद्धार व्हावा हा एकमेव हेतू आहे माझा. पण दुर्दैवाने ते कोणत्याच दैत्याला समजले नाही. आणि म्हणून तुम्ही हाती घेतलेले कार्य सोपे नाही असे मी म्हणालो. पण शुक्राचार्य, आज असे कैलासात येणे कसे केलेत? त्याच दैत्य कुळासाठी प्रभू. हे युद्धच होऊ नये हे तर तुम्ही सांगायला आला नाहीत ना दैत्य गुरुवर्य. मानस तर हाच आहे माझा. कारण दैत्य अहंकाराने जरी आंधळे असले तरी सत्य मला ठाऊक आहे. श्री मार्तंड भैरव हे कृपाशील आहेत, क्षमाशील आहेत. परंतु ते साक्षात श्री महादेवांचा अवतार आहे. त्यांच्या क्रोधाने सारी सृष्टी क्षणार्धात भस्मसात होऊ शकते. आणि हे त्या दैत्यांना समजायला हवे होते.
शुक्राचार्य, मी त्यांना क्षमा देखील केली असती, पण त्यांनी त्यांचे आचरण सुधारायला हवे होते. मी त्यासाठी प्रयत्न करेन, परंतु हे युद्ध थांबवा प्रभो. या युद्धामुळे सर्वनाश होणार आहे देवा, सर्वत्र हानी होणार आहे. आपण देवसेनेला येण्याचे आवाहन केले आहे. देवसेना जरी आली तरी त्याही पेक्षा आपल्या क्रोधामुळे समूळ दैत्य कुळाचा विनाश होईल असं भय मला वाटतं आहे देवा. आणि असं झालं तर साऱ्या सृष्टीचा समतोल बिघडेल देवा. शुक्राचार्य, शुभ कार्यात विघ्नही येणारच, कारण जिथे शुभ आहे तिथे अशुभ हे असणारच. आणि म्हणून दुर्जनांना शासन न करणं हे शक्य नाही. पण देवा, नाही शुक्राचार्य, नाही. आता हे युद्ध थांबवणे शक्य नाही. तुम्ही जे दैत्य कुळाच्या उद्धारासाठी जे कार्य हाती घेतले आहे त्या हेतूने तुमचे म्हणणे योग्यच आहे. जर दैत्य कुळाचा सर्वनाश झाला तर सारा समतोल बिघडेल. भविष्यात काय घडेल हे मला सांगता येणार नाही, पण शुक्राचार्य, हे युद्ध होणारच. ते केवळ माझ्या मनातील भय आपल्याला बोलून दाखवले देवा. शुक्राचार्य, त्या दैत्याने इथे काय घडत आहे याची कल्पना नाही. तुम्ही त्यांना सावध करा. दैत्य गुरु म्हणून तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. त्याने काय हाती लागेल देवा? मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकायला तयार नाहीत. दैत्य गुरु शुक्राचार्य, तुम्ही तुमचे कार्य करा. तुम्ही असत्याची बाजू घेतली आहे असे नाही. हे तुमचे कर्म आहे, तुमचे कार्य आहे. पण जर तुम्ही सावध करून देखील त्या दैत्याने ऐकले नाही तर पश्चाताप करण्याखेरीज त्यांच्या हाती काहीही लागणार नाही.